Hi everyone, welcome to my channel Lifestyle of Sitina. कशी आहे सगळी बरी आहे न्हू हांवूय आहा बरे. आयची रेसिपी बीफ रोस्ट. बीफ रोस्ट हांव करता विथ पोटॅटोज. सगळ्यांची डिफरंट स्टाईल असता बीफ रोस्ट करपाचे. हांव बीफ रोस्ट सदांच करता विथ पोटॅटोज आणि पोटॅटोजाच्या बरोबर बीफ रोस्ट सारखे टेस्टी लागता. तर हांव तुमकां दाखयता एंड बीफ रोस्ट केहे केला ते. तुमका तर माझी रेसिपी लायक जाल्यार बीफ रोस्टाची जाल्यार सबस्क्राइब करूंक विसर नाका. लायक कराय, शेअर कराय आणि कॉमेंटान सांगाय तुमका लायक जाल्यार माझी रेसिपी. आणि सबस्क्राइबाच्या साइडीक तो बेल आयकन आहा तोय क्लिक कराय. तुमका नोटिफिकेशन मेळटले हांव नई रेसिपीज अपलोड करता तेन्ना. म्हाका जायते कॉमेंट्स येता बीफाक लागून. जायती जाणां सांगता आमी बॉम्बे रावता मुंबई आमकां बीफ हिंगा मेळना म्हणून. हांव तुमकां दोन प्लेसीस हांव जाणा कोण माझी फ्रेंड्स आहा न्हू हांवें तांकां विचारलेले आनी तेमी म्हाका सांगला दोन जाग्यांचेर मेळता म्हणून. एक क्रॉफर्ड मार्केट आनी दुसरें मीरा रोड ईस्ट. ही दोन जाग्यांचेर बीफ मेळता व्हेरी इजिली अवेलेबल. तरी तुमच्यान हिंगासर वचून चॅक करूंक जाता तुमकां बीफ तर तुमच्या हिंगा मेळना जाल्यार. हे क्रॉफर्ड मार्केट न्हू वेस्टर्न रेल्वेज ते सायडीक आहा. मरीन लायन्स देंवपाचें आनी मागीर थिंगासान मरीन लायन स्टेशनारसान तुमच्यान टॅक्सी करूंक जाता नाजाल्यार तुमच्यान बस घेवंक जाता नाजाल्यार चलोनी वचोंक जाता. नॉट व्हेरी फार फ्रॉम मरीन लायन स्टेशन. मीरा रोड इस्टाक मेळता गायेचें मांस. तुमकां मीरा रोडाचे एड्रेस हांव इतले नको. तुमकां तरी जाय जाल्यार हांव तुमकां एड्रेस दितलें नेक्स्ट टायम हांव कोणा कडेन विचारून. आतां दुसरें कॉमेंट्स येता म्हाका बीफ आमकां हिंगाचो टफ आसता आनी हाताळा मातशें च्युवी लागता आनी उकोडना म्हणून कुकरांनी घातल्यार. तुमी तर बॉम्बे रावता आनी गोवा रावता जाल्यार तुमच्या बुचराक सांगात आमकां अंडरकट मीट दी म्हणून. अंडरकट मांस न्हू मातशें टेंडर आसता आनी तें रोखडें उकोडटा आनी टफ आसना आनी कुकरांनी तें रोखडें शिजता. तरी आतां आमी स्टार्ट करुया आमची रेसिपी. बीफ रोस्ट करपाक आमकां जाय 2 इंच जिंजर, 8 क्लोव्स गार्लिक हांवें हे सायजीची लसूण घेयल्या, 1 टीस्पून जिरें, 1 टेबलस्पून तिकी सिनेमन स्टिक्स, 1 टीस्पून क्लोव्स लवंगा, 12 काळी मिरयां, ब्लॅक पेपर, 3 कश्मीरी ड्राय चिलीज घेयले हांवें, 1 कांदो मिडियम सायज, 2 धाकटे लायम घेतले हांवें आनी तेजो ज्यूस काडून दवरला. हे घेतला हांवें बीफ 750 ग्रॅम्स आनी हे 3 पोटॅटोज घेयले हांवें. 3 बटाटे घेयल्या हे हांवें भिजोवंक घालून दवरला नाजाल्यार काळे पडटा देखून. मसालो वांटचे पयलें हांव हितून घालता 1/4 टीस्पून ट्युमरीक पावडर हळदीचो पिठो. सुबेज घालनाका. हितून थोडें उदक घालून आमी हो मसालो बारीक वांटया. लसूण घालया, आनी जिंजरी घालया. तेजे ल्हान ल्हान पीसीस करून आमी हे सगळें वांटया. थोडेशें उदक घालता आनी वांटता मसालो. आमी हितून सुक्यो मिरसांगो वांटपाक ना. रोस मासाचो मसालो वांटून जालो. सारको बारीक वांटूंक जाय मसालो. आतां आमी हो मसालो सायडीक दवरया आनी कांदो कातुरया. कांदो कातुरया आमी बारीक. कांदो रेडी जालो कातरून सायडीक दवरया. आतां पोटॅटोज कातुरया. पोटॅटोज तुमकां जाय पळय ते शेपीन तुमच्यान कातरूंक जाता. हांव लेंथ वायज कातरता. तुमकां सुबेज पोटॅटोज लायक ना जाल्यार तुमच्यान हाली 2च पोटॅटोज घालूंक जाता. कातरून पोत्तून आमी हे उदकान घालून दवरया. पोटॅटोजी कातरून रेडी जाले हे सायडीक दवरया. हे मांस कातुरया. मांस तुमी पयला शेप तेजी की आहा ती. तुमकां पळय हे मांस कातरूंक जाय कितल्यो व्हडल्यो स्लायसीस जाय ते भाशेन तुमच्यान हे मांस कातरूंक जाता. हांव तेका हिंगासर मोदेका तें कातरता आनी हांव आतां हे मांस धुता. हे मांस हांवें आतां धुवन दवरलां ते आमी कुकरान घालया. हांव मांसाक लायता 1 टीस्पून सॉल्ट. तुमी तुमच्या टेस्टा प्रमाणे लायात. आमी आतां बरें मिठान मिक्स करूया. ताका आमी लाया लायम ज्यूस.
ॲटलिस्ट फॉर 15 मिनिट्स बॉन करून दवरया. मांस मातशें तुमचें टेंडरूय जातलें. मांस हांव धांपून दवरता फॉर 15 मिनिट्स. विसल लावपाची गरज ना. 15 मिनिट्स जाले. लायम ज्युसान आमी दवरल्यार मांस. आमी हितून घालया आमचो वांटून दवरलेलो मसाला. पोत्तून आमी मिक्स करूया मसाला. कंटेनरान इल्लें उदक घालया आनी सगलो मसालो आमचो उरला तो हितून घालया. कंटेनराचें उदक घालया आमी हितून. मांसाच्या वयल्यान घालनाका उदक, हे सायडींतल्यान घालपाचें. नाजाल्यार सगलो मसाला लागला मांसाक तो हाला वयतलो. मांसान आमी घालया आमी बारीक कातरून दवरलेले कांदे. ह्यो मिरसांगो हांवें धुयल्या त्योय घालया. मिरसांगेची वयली हेज काडल्या हांवें आनी त्यो घालया आमी हितून. मांसान घालया 2 टेबल स्पून तेल. हे मांसाक बिलकुल फॅट ना न्हू, देखून आमकां ऑयल घालूंकूच जाय. हितून घालता 2/3 कप उदक. पोत्तून आमी हें बंद करूया आनी मॅरिनेट करूंक दवरया फॉर 1 आवर. 1 आवर जालो आमचें मांस हें मॅरिनेट जाता. आमी हें बंद करूया. आनी तेका विसल लावया. हांवें हाय फ्लेमीचेर दवरला. आमी फर्स्ट विसलीक रावया आतां. फर्स्ट विसल येयल्या. आमी आतां हें मिडियम गॅसीचेर करूया. मांस 25 मिनिट्स उकडोंक दवरया. प्रेशर जालो काबार. आतां आमी पळोवया उकडून मांस उकडलें जाल्यार. मांस उकडलें. ग्रेवी एक बोलान काडून दवरया. ग्रेवी आमची सारकी थीक आहा पळय. तापयता. $750 grams मांस घेतलेलें हांवें. इल्लेशें जालां. तुमच्यान डबल करूंक जाता रेसिपी आनी सुबेज मांस घेवंक जाता. आमी थोडी ग्रेवी दवरया हितून. आमकां पटेटोजांक जाय. आमकां पळय इतली ग्रेवी मेवल्या. हे मांस आतां आमी एक प्लेटीन काडया. मांस आमी हें कवर करून दवरया, नाजाल्यार ड्राय जातलें देखून. हे पटेटोज आमी उदकान घालून दवरलेले. तेका आमी ओन्ली 1/4 टीस्पून मीठ लावया, कित्याक ग्रेवीन ऑलरेडी मीठ आहा देखून. ह्या कुकरान आतां थोडी ग्रेवी आहा. तितून आमी थोडेशें उदक घालया. अरावंड 1/4 कप. हे ग्रेवीन आमी हे पटेटोज दवरल्या ते घालया. हांवें पटेटोज सुबेज घातल्या, कित्याक आमकां सगल्यांक पटेटोज खूब लायक. तुमच्यान उणें घालूंक जाता. इंस्टेड ऑफ 3 पटेटोज तुमच्यान 2 पटेटोज घेवंक जाता. कुकर बंद करूया. विसल लावची न्हू. ओन्ली फॉर 2 मिनिट्स पटेटोज कूक करूया. आमी कुकर उदक करून पळोवया. पटेटोज उकडले. गॅस ऑफ करूया. मांसाचे स्लायसीस करूया आतां आमी. आमचे मांस सारकें मोव जाला. पळय सारकें मोव जाला मांस. कवता कातरतना. आतां हे सगळे मांस आमी हेच कातरया. बीफ रोस्ट स्लायस करून जाले. आतां तेजेर आमी ग्रेवी घालया. ही थोडी ग्रेवी आमी दवरया मागीर घालपाक. बीफ रोस्ट विथ पटेटोज एंड ग्रेवी रेडी. थँक यू तुमकां सगल्यांक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू नेक्स्ट टाइम विथ अ न्यू रेसिपी.